काय मास्तरीन माईने पेपर न तपासता 0 मार्क देऊन टाकले आम्हासनी. म्हणजे नेमकं काय झालं? काय झालं म्हणजे एवढ्या ठिकाणी सॉरी 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 लिहून ठेवलं होतं. एका ठिकाणी तरी ते सॉरी बघून त्यांचा पाय धपकल असं वाटलं होतं. कुठलं काय? अहो त्या चालत गेल्या, त्यांनी पाहिलंच असणार आहे. काय माहित. आणि समजा बघितलं असलं तरी त्यासनी कळायला पाहिजे की हे मीच केलंय म्हणून. मी तर समोर बी यायचं नव्हतं. भाऊजी तुम्ही पण ना खरंच. अहो एवढं साधं कसं कळत नाही तुम्हाला? काल रेस्टॉरंट मध्ये सॉरीची स्माइली तुम्हीच ठेवली होती ना, आणि आज हे सगळीकडे सॉरी. हे दुसरं कोण करू शकतं का? एवढं नाही कळणार का हो त्यांना? कळलं म्हणा, तशा मस्त हुशार आहेत त्या. आपण काय चेहऱ्यावर काय हावभाव काय बदलच नाही. तर बर पहिलं सॉरी गेलं, काय दुसरं गेलं, तिसरं, चौथं, पाचवं, 6व्या सॉरीला तर म्हणलं काहीतरी चेहऱ्यावरचे हावभाव बदलतील. सान 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 सरळ म्हणलं काहीतरी चेहऱ्याचं मोर होईल. बिसारा बिसारा काहीतरी फुलल. शामरुख गेल्यावर गेलं सरळ निघून. 100% त्यांनी पाहिलं असणार आहे, आणि हे तुम्ही केलंय हे सुद्धा त्यांना कळालं असणार. आता त्यांच्या मनात तुमचा विचार सुरू झाला असणार, आणि काल जे रागाच्या भरात त्या निघून गेल्या ना, तो राग पण कमी झाला असणार. झाला असेल. भाऊजी गर्ल्स हार्ट. गर्ल हार्ट. गर्ल्स हार्ट हो. काय हार्टचा इशा हार्टच असतो एवढं माहिती आहे आम्हाला. जाऊ दे सोडा. आता पुढे काय करायचं सांगा. आता खरं तर ना तुम्ही त्यांच्या समोर आलं पाहिजे, तुम्ही भेटलं पाहिजे हो त्यांना. नाही हो वहिनी, ते असलं काय सांगू नका. त्यांच्या नजरेला नजर नाही देऊ शकणार आता मी. पाय तर 4 गुंड समोर उभी करा, बुकलून काढतो, उभ्याची आडवी करतो. पण मास्तरीन माईन समोर आता पाय लटलट कापणार माहिती आहे का माझी. अहो भाऊजी तुम्हाला हे धाडस करावं लागेल. काल त्या रागाच्या भरात का निघून गेल्या? तुम्ही समोर आला नाहीत म्हणून रागाच्या भरात निघून गेल्या की नाही त्या? मी कसं जाणार समोर? माझी अडचण काय माहिती नव्हे तुम्हाला. हो माहितीये. तुम्ही थोरल्या सरकारांना शब्द दिलाय तसा. मग तेच झालंय तर. हे बघा भाऊजी, तुम्ही त्यांच्या समोर जाऊ शकत नाही, पण आपण असं काहीतरी करू शकतो ना की त्यात तुमच्या समोर येतील. कसं कसं काय करूया? भाऊजी माझ्याकडनं एक आयडिया आहे. चंची कुठे दिसना झाल्या. कुठं हाय? कुठं राहिली कुणास ठाऊक. मम्मी चंची तिथंच राहा, येऊ नकस पुढं. अगं तुला काही डोसका बिस्का हाय का नाही? काय झालं? अगं परत ताईचा एखादा माणूस यायचा, फोटो काढायचा आपला, होय का नाही? परत ना कानफडीत खाऊ काय तिची? नाही नाही नग नग. ऐक मी का नाही तुला फोन लावते, फोन उचल. हॅलो बोल चंची. हा मम्मी, अगं गाडी पुढे सरकते का नाही? अगं छंचे, अगं म्या का नाही तिच्या डोसक्यात भुंगा सोडलाय, आणि जो भुंगा कशी भुनभुन करल ह्याच्यावर समजा हाय बघ. मम्मी म्हणजे काय केलंय काय तू? अगं म्या काय करणार चंचे, तू जी मला मदत केलीस का नाही तेच मी तिला समजा सांगितलं. मम्मी अगं मग ती काय म्हणली? ती काय म्हणत्या, तिला म्या सरळच बोलले बघ, जर का तू या घरात आलीस तर तुझी मदतच होईल की ताईला, होय का नाही? तर तिनं काय बी ऐकलं नाही. ती ऐकणारातली नाहीच ग, तुला तर माहितच आहे की. मम्मी पर असं करून कसं चालेल? काहीतरी वेगळी आयडिया करायला पाहिजे का नाही? अगं चंचे, आपण ताई समोर कसली आयडिया काढणार? तुला तर माहितच आहे की ताई कसली हाय ती, कसली कोळून प्यायल्या ती. आणि तिला जरा जरी शंका आली तर तुला पुन्हा घरात नाही, मला घराच्या बाहेर पडावं लागल, कळलं काय? तेव्हा जरा सबुरीनं घे, कळतंय काय? अगं मम्मी कसली सबुरी ग, आता खाय प्यायचे वांदे झाले ग माझे. चंचे अगं म्या का नाही आपल्या नेहमीच्या त्या भाजीवाल्याकडे पैसे दिलेत, हा काळजी करू नकोस. मम्मी तेवढं करच बाई. पर चंचे ऐक की, मला काय वाटतंय माहितीये का, म्या जो भुंगा तिच्या डोसक्यात सोडलाय तो भुंगा नक्की काम करणार बघ, बघ तू. मम्मी हा पर असं कशावर वाटतंय तुला?
जर का असं झालं तर लय भारी होईल बघ. ये बॅग भरून तयारच आहे मम्मी. अगं गप्पे चंचे, तुझी बॅग बाजूला ठेव. होय का नाही? जास्त उतावळेपणा करू नकस ग. तुला ताईचा स्वभाव माहित आहे ना व? थंड करून खायचं माहित आहे ना व तुला? वय तेव्हा जास्त उतावळेपणा करू नगस. आणि हे बघ, आपण जेवढ्या उड्या मारू तेवढं ती आपल्याकडे दुर्लक्षच करणार. हा, आपण जेवढं शांत राहू का नाही तेवढं तिचं लक्ष आपल्याकडे जास्त जाणार. कळतंय काय? वय म्हणून आपण का नाही शांतच बसायचं आणि आपल्या हातून किती बी चलबिचल होऊ देत आपण ती दाबूनच ठेवायची. कळलं काय? वय आणि हे बघ, तू उगाच हातीपणा करू नगस, काय बी भानगड करू नगस. सांगते तेवढं कर. मम्मी हाय मी तुझी, चांगलंच सांगणार तुला. कळलं का? मम्मी, तू माझी मम्मी हाय म्हणून मी अजून बी धक्के खात बाहेर फिरतेच की. तू माझी मम्मी हाय म्हणून मला घरातनं बाहेर हाकललीच की. आता तीच मम्मी तुला या घरात परत आणणार आहे. कळतंय काय? हे बघ चंचे, काळजी करू नगस ग. भाजीवाल्याकडे पैसे ठेवते आणि हे बघ, पोटा पाण्याची आबाळ करू नकस. हा. आणि आता चल, फोन ठेव. आपल्याला जर परत कुणी बघितलं किंवा फोटो काढला तर मला ताईची परत कानफाडीत खावी लागेल ग. कळते काय? वय नीट जा हा बाळा. हा. हा चल. इरा, येऊ का आत? अहो या ना या ना. या 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 इरा, पाणी आण या. या 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 बसा बसा. जरा पसारा झालाय घरात. राहू द्या हो, सगळीकडेच असतो हा पसारा. बरं, काय घेणार तुम्ही? नाही म्हणजे मी चहा तर टाकणारच आहे, पण पोहे, शिरा, उपमा काय घेताय? अहो काही नको, तुम्ही बसा ना, बसा. आणि तसंही लग्नाच्या आधी होणाऱ्या सुनेच्या घरचं पाणी सुद्धा प्यायचं नसतं असं म्हणतात. नाही तसं काय, पाणी तरी घ्या ना. काय करायचं मग? घ्यायचं का पाणी? अहो, तुम्ही असं का म्हणताय? आम्हाला निखिलनी सगळं सांगितलंय, जे काही झालंय ते. हो, पण जे झालं ना त्याच्यामध्ये माझा आणि निखिलच्या रिलेशनशिपचा काही संबंध नाहीये. इरा, ते तुम्ही नाही ठरवायचं, ते आम्ही ठरवू. आणि अजून तुम्ही नुसते रिलेशनशिप मध्येच आहात ना, ते एका दृष्टीने बरं झालं. नाहीतर एकदा लग्न होऊन तू आमच्या घरी आली असती आणि तुझी थोरली बहीण सासर सोडून माहेरी आली असती ना, तर अवघड होऊन बसलं असतं. हो, पण अक्षरा इकडे राहायला आली, त्याचा संबंध तुम्ही इरा आणि निखिलच्या लग्नाशी का जोडताय? दोघी बहिणी एकाच घरात वाढल्यात ना. मग मोठी बहीण सासर सोडून माहेरी राहायला येत असेल तर धाकटीवर पण तेच संस्कार होतील ना. काय बोलताय तुम्ही? नाही म्हणजे हिरा आणि अक्षरा एकाच घरात वाढल्या असल्या तरी लग्नानंतर अक्षरा वेगळ्या घरात गेलीये आणि इरा वेगळ्या घरात जाणार आहे ना. आणि तसंही इरा बऱ्याच दिवसापासून आम्हाला सांगत होती की अगं ताईला त्या घरामध्ये खूप त्रास आहे, तिला माहेरी घेऊन ये म्हणून. विचार तुम्ही, हो की नाही ग इरा? अच्छा, म्हणजे सासरी थोड्याफार कुरबुरी झाल्या तर तुम्ही मुलीला माहेरी बोलवणार. काय आहे जयदेवराव? अहो, इराचं ठीक आहे, बहिणीच्या प्रेमापोटी ती बोलली असेल तसं, पण म्हणून काय तुम्ही अक्षराला घेऊन यायचं इथे? फारच विचित्र प्रकार आहे बुवा. जयदेवराव, अशा गोष्टी बाहेर पसरायला वेळ लागत नाही. जयदेवराव, उद्या इरा आणि निखिलचं लग्न करायचं ठरलं आणि आम्ही आमंत्रण देण्याचं ठरवलं. 4 लोक विचारतील ना आम्हाला, ही इरा तीच ना, अक्षराची बहीण जी माहेरी नांदत नाही. जयदेवराव, मला स्पष्टपणे सांगतो,
तुमच्या मुलीशी कसं वागायचं, काय करायचं हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. पण आमचं मात्र स्पष्ट मत आहे की एकदा मुलीचं लग्न झालं तर ती माहेरच्यांसाठी परकी झाली. तिचं माहेरी येणं फक्त 4 दिवसापुरतंच राहिलं पाहिजे. माहेरच्या घरावर तिचा हक्क राहत नाही. अहो पण काळ बदललाय आता. आता लग्न झालेल्या मुलींचा पण त्यांच्या माहेरच्या घरावर तेवढाच अधिकार असतो जेवढा लग्नाआधी असतो. म्हणजे असं आम्ही तरी मानतो. झालं म्हणजे बोलणंच खुंटलं. आता तुम्हीच जर आपल्या मुलीला अशी फूस लावणार असाल तर ते अशाच वागणार ना. अहो नाही, म्हणजे तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. त्यांना असं म्हणायचं होतं की आत्ता तिकडे सध्या काहीतरी कुरबुर झाली आहे म्हणून ती इकडे आली आहे ना. म्हणजे काही कायमची तिकडे राहायला नाही आली आहे, थोड्या दिवसांसाठी आली आहे. तुमच्या असल्या बोलण्यामुळे मला तर वाटत नाही ती लवकर जाईल इथून. अहो नाही हो, आमच्या अक्षरा समजूतदार आहे आणि इरा सुद्धा समजूतदार आहे. दोन्ही मुली समजूतदार आहेत. हो, दिसला समजूतदारपणा तुमच्या अक्षराचा. एवढ्या तेवढ्या कारणावरनं कोणी माहेरी निघून येतं का? अहो एवढं तेवढं कारण कसलं, काहीतरी मोठं कारण असलं पाहिजे. घरातून बाहेर हाकललंय तिला. अहो म्हणजे इथपर्यंत वेळ आणली आहे तिने. विचार करा. हे बघा, आपण किती म्हणालो ना तरी इराचं आणि निखिलचं एकमेकांवर प्रेम आहे. त्यांचे निर्णय त्यांना घेऊ देत ना. हे बघा, निखिल आमच्या शब्दाच्या बाहेर नाहीये. आम्ही आमच्या मुलावर चांगले संस्कार केलेत, कळलं? अहो मग अशा मुलाला माझ्या मुलींनी निवडलंय म्हणजे इरावर सुद्धा आम्ही चांगले संस्कार केलेत म्हणूनच ना. जयदेवराव, आमच्या शब्दात आम्हाला पकडून कदाचित आता तुम्ही वादात जिंकाल, पण लक्षात ठेवा त्यामुळे ही परिस्थिती बदलणारी नाहीये. आमचं ठरलंय, जोपर्यंत तुमची थोरली मुलगी सासरी परत जात नाही तोपर्यंत आम्ही निखिल आणि इराच्या लग्नाचा विचारही करू शकणार नाही. अहो जोवर तोवर काय, ती कधीच गेली नाही तर निखिलला असंच ठेवायचं का? काहीतरी मुदत द्या. अहो मुदत काय, ठीक आहे 15 दिवस घ्या तुम्ही, काय तो विचार करा. अहो 15 दिवस कसले? आठवडा खूप झाला माहेरपणासाठी. त्यापेक्षा तिला जास्त या घरात ठेवू नका. तरच आम्ही इराच्या आणि निखिलच्या लग्नाचा विचार करू, नाहीतर आम्हाला विचार करावा लागेल. येतो आम्ही. जावई बापू, अहो जावई बापू, काय कुठं तंद्री लागली तुमची? माझ्याकडे बी लक्ष नाही तुमचं. अहो एखादा चोर येऊन चोरी करून जाईल तरी बी तुम्हाला कळायचं नाही. कुठं लक्ष आहे तुमचं? कशातच लक्ष लागत नाहीये. अस्वस्थता आली खूप. अक्षरा जोपर्यंत या घरात परत येत नाही तोपर्यंत माझं लक्ष लागणार नाही कशात. मी तुम्हाला मागे काय सांगितलं होतं? ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या काळावर सोपवायच्या. असं कसं करणार आहे आपण? सगळ्या गोष्टी काळावर सोपून आपण स्वस्थ बसायचं? आपण काहीतरी करायला हवं ना.
आपण तरी काय करणार? तिनं अपराधच असा केलाय की कसला अपराध आहे? आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात बोलणं म्हणजे अपराध? आणि कुणाच्या नजरेत? तर त्या भुवनेश्वरीच्या. मग त्याची शिक्षा सगळ्या घराला का? आई, मला खरं सांगा, अक्षरा या घरातून गेलीये, याचं दुःख, याचा त्रास तुम्हालाही होतोय की नाही? वय, पण टाळी एका हाताने आवाजत नाही ना व. सुनबाईचं बी चुकलंच नाही का? बरं ठीक आहे, तिचं चुकलं. भुवनेश्वरीने तिच्याशी बोलणं सोडायचं ना, अबोला धरायचा. हे घरातून तिला बाहेर काढणं म्हणजे सूड आहे आई, कळतंय का? मला एक कळना झालंय, तुम्ही मला काय रोज रोज सांगतायसा? मी काय करू शकते या? मला माहितीये तुम्ही काही करू शकत नाही. मी फक्त माझं मन मोकळं करतोय. अक्षरा घरात नाहीये, माझं मन मोकळं करायला तुमच्याशिवाय कोण आहे मला? मी दुसरं काय करू शकतो आई? एक सांगू का तुम्हाला, तुम्ही कायच करू शकत नाही असं नाही बरं का. म्हणजे जेवढा त्रास तुम्हाला होतोय ना व, तेवढाच त्रास आधिपतीला बी होत असतो. तुम्ही आधिपतीशी बोलून बघा की. अधिपतीशी मी काय बोलणार? तो बोलतो का माझ्याशी? 2 मिनिटं माझ्यासमोर उभा राहत नाही कधी. मी जबरदस्तीनं बोलायला गेलो तर माझ्याकडे वळून बघत नाही. मी काय बोलणार त्याच्याशी? काय सांगणार मी त्याला? ते बी आहेच म्हणा. एक दुसरा मार्ग आहे. कुठला? पण तुम्ही भुवनेश्वरीला सांगू नका बरं का. काय बोलताय तुम्ही? तुम्ही मला अक्षराला घरात आणण्याचा उपाय सांगणार आणि मी तो जाऊन भुवनेश्वरीला सांगणार? कसली शंका घेताय? तसं नाही, तुम्ही जाऊन सांगणार नाही, पण तिच्या कानावर जाऊ शकतं ना, ते जायला ना. आई, तुम्ही निश्चिंत राहा, तिला कळणार नाही. काय कसला उपाय म्हणताय? जर का सूनबाईच्या आई वडिलांनी मध्ये घातलं ना का, तर लोकलाजस्तवर का होईना भुवी त्यांचं ऐकेल ना का. हे बरोबर सांगताय तुम्ही. हे असं होऊ शकतं. म्हणजे अक्षराचे आई वडील जर येऊन भुवनेश्वरीशी बोलले किंवा त्यांनी तिला जर जाबच विचारला तर भुवनेश्वरी माघार घेऊ शकते. ती वाटेल तसा आपला शब्द फिरवू शकते. अक्षरा पुन्हा या घरात येऊ शकते. हे असं होऊ शकतं. ही चांगली आयडिया आहे. प्रश्न असा आहे आई, त्या अक्षराच्या आई वडिलांशी बोलणार कोण? दुसरं कोण? तुम्हीच. सासऱ्यात तुम्ही तिचं. आई, मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कसा करणार? मला या घराच्या बाहेर नाही पडता येणार. मी मागच्या वेळेला जेव्हा बाहेर गेलो होतो ना, तेव्हा माझ्याबरोबर अक्षरा होती, अधिपती होता. त्यांनी काहीतरी निमित्ताने कसं तरी मला घराच्या बाहेर काढलं. आता कसं शक्य आहे? भुवनेश्वरीने पहारे फक्त ढिले केले आहेत, पूर्ण काढून घेतलेले नाही आहेत. ती मला घराच्या बाहेर पडू नाही देणार आहे. पण हे बघा, काय करायचं, कसं करायचं ते तुमचं तुम्हालाच बघावं लागेल बघा. मी असं करतो आई, मी आधी अधिपतीशी एकदा बोलून बघतो तुम्ही म्हणताय तसं. त्याचा जर उपयोग झाला, त्यानं जर काहीतरी केलं तर मग बाकी काही करायची गरज नाही पडणार. ते आधी खाऊन घ्या. घेतो. जावई बापू, अहो ऐका माझं. पोटात काहीतरी गेलं तर डोक्यात विचार करायला चालना मिळत आहे की नाही? खातो. खा. थँक्यू आई. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू मॅडम. पण मॅडम, त्याच्यासाठी ना आम्हाला सुट्ट्या लागणार आहेत. म्हणजे सलग अशा नाहीत, पण जशा मॅचेस असतील तशा. म्हणजे बाहेर असणार आहेत ना मॅचेस, त्यामुळे तशा तशा सुट्ट्या लागतील. अगं मग विचारायचं काय, देणार मी सुट्ट्या, ऑफकोर्स देणार. देणार ना? पण मॅडम, त्यामुळे पोर्शन थोडा मागे राहणार ना, मग त्याचं काय? हे बघ मिताली, खेळ सुद्धा एक प्रकारची विद्याच आहे. त्यातून तुम्हाला जे शिक्षण मिळतं ते सुद्धा तुम्हाला पुढे जाऊन उपयोगी पडणार आहे. आणि बघ, पोर्शनचं म्हणशील ना, तर आपण तुमच्यासाठी एक्स्ट्रा क्लासेस लावूया. त्याची काही काळजी करू नकोस. मला सांग, किती जण आहात तुम्ही?
आम्ही एक 10-12 जण असू. ओके, मग आता एक काम कर, तुम्हाला तारखा माहीत असतील ना, कुठल्या तारखांना जायचं आहे ते? हो माहिती आहे ना. मग त्या प्रत्येक तारखेचे वेगवेगळे अर्ज करा हां, आणि ते भरून माझ्याकडे द्या. तुम्हाला तिकडे टीमच्या कोचला पण दाखवायला लागेल ना, शाळेकडून परवानगी येते. हो ते लागणार आहेत म्हणूनच. मी करेन सह्या त्यावर. ठीक आहे. आणि हां, आपल्या शाळेत छापील अर्ज आहेत हां, ते भरून आणा माझ्याकडे, त्यावर मी सह्या करून देते. थँक्यू मॅडम. मॅडम एक विचारू का? बोल ना. नाही म्हणजे काही झालंय का? का ग? सॉरी, तुम्ही छान हसून बोलताय पण तुमच्या बोलण्यात तो चांद दिसत नाहीये. काही झालेलं नाही. जा तू आता वर्गात जा बरं. अर्धवट सोडून आले असशील ना क्लास. जा जा पळ. हो हो. धनाजींनी हिला काहीतरी सांगितलेलं दिसतंय.